सुटणार नाही त्याच्यातून. खाजणीवर नाही येईल. त्याचा विषय असा आहे की तिचं बेडकं खूप झाले. बेडकासाठी आलंय इथे. हो सगळ्याच विचारी नाहीये. हो सगळ्यात म्हणजे याच्यापेक्षा विचार म्हणणार आहे. कोणत्या जातीचा? हा नाग आहे ना, इंडियन स्पॅक्टिकल कोबरा म्हणतो आपण. बरंच मोठा आहे. इंडियन स्पॅक्टिकल कोबरा. किती चांगला किती किती लांब असेल? हा जवळजवळ 3.5-4 फुटापर्यंत. जाऊ दे काय. हे काय सर काढू राहिले. थांब एक मिनिट. गेलो होतं आम्ही नाही म्हणून सोडून, पण मी बाबाला म्हणलं तिकडं पाहते डायरेक्ट त्याच्यात जाऊन बसलो होतं. ते फाण्यावर काय राहतो? हे फाण्यावरती काय त्याला राहतो? स्पॅक्टिकल म्हणतात. स्पॅक्टिकल का? इंडियन स्पॅक्टिकल त्याच्यामुळे म्हणतात त्याला. त्याच्यापेक्षा मोठी असते. मोठी असेल हे. मोठा आण ना तो ड्रम, आण ना 15 लिटरचा मोठा. वय तू एवढा मोठा आण वय. 10-20 रुपये डबडे नाही तर तुम्हाला काय रे त्याच्यात. तसं रे गरीब दुकानावर घेऊ माझं. रेटच बरं झालं पाठावरच होतं. मी आलो होतो ओमाच्यात निघला होता. हो मॅ गायकोट त्याच्यात निघला, पण नेमकं ना विषय असा झाला का इकडे तुमच्याकडे तोंड फिरवलं होतं. असं तुझ्याकडे लक्ष आहे त्याचं. तसं नाही, ती हलती वस्तू जी राहते. मग चालेल ना रे आता. हा त्याला बोल पाडून दे. हॅलो पकडेल. तिची हलणार सुद्धा नाही तो तिथून. आकडा पण ना तिच्यावर 10चा आहे का 1चा आहे? आकडा तो नाही, आकडा नाही तो. तेच करतं ते. तो आहे ना मी साठी दिलेला आहे ते. त्याचा असा विषय आहे तो, आपण त्याला घाबरतो. पाठीमागून त्याची शिकार करणारा जो प्राणी राहतो त्याला पाठीमागून जर बघितलं त्यांनी तर त्याला पाठीमागून डोळे असं वाटतं त्याला. त्यामुळे ते निसर्गाने त्याच्या सुरक्षेसाठी त्याला दिलेले आहे. पक्का धरेल आहे ते, कसं काय निष्ठा. अगं, चिमटा आहे ना तो. हे पाहिजे तिथं कसं लॉक होईल तिथून. काय म्हणतो त्याला? मला मी येऊ का? कशाला सोडायला chance? येऊ ऑर्डर. बसल नाही काय अडचण नाही. ते पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण लॉक येते कसं सुटणार पण. थांब. नाग येतो. ते shape त्याला कसं चावरायला. पाहिलं ना. आवडतं ते. ते माझी स्टिक आहे तिथे एक मध्ये आणा बरं का. थांब नको नको ऋषी थांब रे नको. नको चिडू नको. 2 मिनिटं 2 मिनिटं. चिडू नको. बांबू इकडे बांबू. कुठे हो? 4-5 फूट. तिकडे नेले तुम्ही. चावला होता आहे ना बांबाला बांबूला. बरोबर बापरे, त्यांनी हातात धरला. चिडेल तू. त्याला काही झालं. आता शिरला तो बरं का. त्याचं हँडलिंग